त्यांना 2 कलरची साडी आवडत नाही. आणि नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि शनिवारी गावी गेली होती तर सासूबाईंनी एक साडी दिलेली आहे मला, काठपदर साडी आहे. आणि त्या साडीला 2 कलर आहेत म्हणून त्यांनी मला ही साडी दिली, कारण त्यांना 2 कलरची साडी आवडत नाही. आणि ताईंनी ही साडी त्यांना घेतली होती पूजेसाठी, तर त्या म्हणाल्या की तुला ही घेऊन जा. आणि मग आता मला सुद्धा लग्नासाठी 2 साड्या घ्यायच्या होत्या म्हणून मी ती साडी इकडे घेऊन आलेली आहे. तर आता 24 तारखेला पुतण्याचं लग्न आहे, त्यासाठी साड्या घ्यायच्याच होत्या. तर म्हटलं एक साडी मला ही होऊन जाईल म्हणून मी घेऊन आले. तर ती साडी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही अशी साडी आहे बघा, गोल्डन कलरची. साऊथ इंडियन पॅटर्न आहे या साडीचा. तुम्हाला मी ही खोलून दाखवते साडी पूर्ण. डिझाईन वगैरे छान आहे, काठ वगैरे मला आवडलेले आहेत या साडीचे. हा पदर आहे बघा, हा पदर आहे. आणि ही अशी साडीची डिझाईन आहे बघा. आणि या साडीमध्ये हा जो पॅटर्न आहे ना तो मला आवडला नाही, कारण बघा हा असा मागे येणार आहे साडी नेसल्यानंतर. तर हे काही एवढं म्हणजे छान दिसत नाही हे साडी नेसल्यानंतर. आणि हे ब्लाउज पीस आहे, इथे काठ वगैरे दिलेले आहेत ब्लाउज पीसला. आणि चॉकलेटी कलरचं ब्लाउज पीस आहे. तर ही साडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. तर मी लग्नासाठी म्हणजे ब्लाउज वगैरे शिवला पाहिजे का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे लग्नासाठी ठीक आहे का, म्हणजे गावदेव वगैरे करण्यासाठी किंवा हळदीसाठी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. साडीचा कलर वगैरे छान आहे, पण हा पॅटर्न आहे ना तर याच्यामुळे मी थोडी नर्वस झालेली आहे. तर बघूया, साहेबांनी 2 साड्या घेतल्या तर ठीकच, नाही तर मग याच्यावरती ब्लाउज तयार करावा लागेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.